धिंगताना दना दना धिंगाना धिंगाना दना दना धिंगताना धिंगताना दना दना धिंगाना धिंगाना दना दना धिंगताना. निघालो जत्रेला. अरे मी कामाला निघालोय, मला नाही टाईम. चला म्हणलं जाऊ दो. नाही मला कामाला जायचं. कामाला जायचं मला नाही टाईम. तुम्ही जा येत्र जा बघून तमाशा बिमाशा बघून या. मग मी दर्शन घेऊन आलो. हां चालेल मी निघालो कामाला. कवा येतोय कवा नाही, इतका उशीर झालाय तरी नाम अजून याय नाही. काय करावं त्याला, कधी टाइम दिलेला कधी काय लवकर येत नाही बाबा. ते जाऊनच बघू. गाडीचं नामाचं दिसायला लागली. नाम गेला कुठं मग? नामा होय नामा, काय झालं? लागले कुणी मारलं तुला? अरे त्या पाटलाच्या पुरीला चल म्हणलं, तिने मला मार दिला. अरे काय नामा तू काय गाडीवर बस म्हणलं तर तिने वेगळा संशय केला, मला मार दिला. अरे डोकं फुटलं रे. काय नामा दर्द बांधते डोक्याला. कशाला उगाच काय कुणाला चल म्हणायचं? आपलं कामाची वाट बघत थांबलो. कामा करता आलतो पण तिला चल म्हणलं, आता जायचंय तर चल म्हणलं, पण तिने असं केलं मला. म्हणलं तिथपर्यंत न्यावा सोडून द्यावा तिला, म्हणून मग तिने मला मार दिला. तिथं बसलोय वाट बघत. म्हणलं आता कुठे एकदा दवाखान्यात जाऊन चल. लय लागले बाबा, रक्कम हे निघायला लागलो. बस गाडीवर दवाखान्यात जाऊ. धरून बसा. जातो जाऊ लवकर रे चल. काय झालं? अरे त्या पाटल्याच्या पोरीला चल म्हणलं, म्हणलं खाशीवर पण सोडतो. तिने मला असं मार दिला. कामाला तर मारलं काय का पडले? मारले मग काय नुसतं मदत करायला गेलं तरी मारले ह्याला. तुम्ही तर म्हणले ना कामाला चाललो मी. कामाला चाललो होतो, ती रोडला उभी होती म्हणून म्हणलं तर मी कॉलेज पैसे सोडतो, तर तिने असं मला मार दिला. चला आता दवाखान्यात घेऊन चाललोय बाबा. चला मी पण येऊ का? या मागून आम्ही जातो दवाखान्यात. हा? चल. झाले गावामध्ये यात्रा आली, जरा थोडं आपल्याला नियोजन करायला पाहिजे. हो सरपंच, जोपर्यंत तुम्ही गावात येत ना तोपर्यंत काहीच आपल्याला करायची गरज नाही. आहे ते सगळे गावकरी मिळून करून घेत आहे. नाही सगळ्या पोरांनी मिळून कार्यक्रम केला पाहिजे, व्यवस्थित कार्यक्रम झाला पाहिजे. आपली यात्रा 2-4 दिवसावर काय, आणि असंच खुशीत राहायचं आणि सगळे पोरं बरोबर ठेवायचे. करूया सरपंच. मार्गदर्शन शेवटी कोणाला आहे गावाचं? तुमचंच आहे ना. त्यामुळे ना तुमचीच आहे. आपण आहे ना यात्रा चांगली भरवायची. आता आपण सरपंच आहे गावचा, बरोबर. त्याच्यामुळे ना व्यवस्थित यात्रा झाली पाहिजे. हो सरपंच. आणि थोडे काळजी घ्यायची. तमाशाला वगैरे धिंगामस्ती करतात पोरं, त्यांच्यासाठी काळजी घ्यायची. सगळ्यांना सांगायचं शांततेत कार्यक्रम पडला पाहिजे आणि पुढच्या वेळेस तमाशा आपल्या गावात आला पाहिजे. चालतंय. हा, थोडी काळजी घ्या. नमस्कार सरपंच. राम राम पाटील. आता यात्रा आली जवळ आपली, गावचं नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे. यात्रा व्यवस्थित पार पडली पाहिजे,
त्यासाठी आपल्याला काळजी घ्यावं लागेल आणि पोरं वगैरे आहेत आपली भांडणं तंडणं झाली नाही पाहिजे. गाव शांततेत राहिलं पाहिजे. अहो गाव शांततेत राहिले पाहिजे पण ते गावात आपलं काय कुठाने चालतात काय चालते जरा बघा ना एक एक विषय वाढतोय. काय झालं आता? आता त्या नामाने काय उद्योग केला बघा ना सांगावं. त्यांना त्यांचं डोकं फोडून टाकलं. अरे आता आम्ही त्यांना घेऊन येतो इथं. हा. तुम्ही मोडा ते दांगलो काय करायचे तुम्हाला ते. अरे त्या नाव पाहिलं पाहिजे. काय असं यात्रा जवळ आली ना भांडणं वगैरे झाली नाही पाहिजे आणि व्यवस्थित कार्यक्रम पार पडला पाहिजे. त्या नावाला बोलून घेऊन हा आम्ही उचलून आणतो ना आम्हाला. हा त्याला घेऊन या. हो पाहू त्याच्या घेऊन या. हो पाहू त्याच्याकडे चालू. हा, जा. खानदानालाच घेऊन येतो आम्ही. हा घेऊन या त्याला. अरे नामा काय केलं रे त्या पाटलाच्या मुलीबरोबर? अहो मी कामाला चाललो होतो मग ते पोरगीवर रस्त्याने चालली सरपंच तिला म्हणलं चल मी कॉलेज पैसे सोडतो तर तिने माझी ही अवस्था केली सरपंच तुम्ही बघा. म्हणजे तू ही समजून अवस्था बोलला केली. होता? मी तिला म्हणलं कॉलेज पैसे सोडतो आणि मग तिने माझं हे हाल केले माझं डोकं फोडलं. आता रिक्षावाले कितीतरी येतात कितीतरी बायला म्हणतात तू गाडीत बस गाडीत चल मी सोडतो बाय असंच करतात का सरपंच? नाही पण काहीतरी तू केलं असेल त्यामुळेच तुला हे केलं ना. अहो सरपंच बापूर घेऊन उन्हात चालली होती मी कामाला चाललो होतो तिकडं म्हणून मी तिला म्हणलं चल मी तिथं सोडतो एवढंच माझा गुन्हा झाला. म्हणजे तू सहकार्य केलं सहकार्य करायला पण गेलं तर त्या- माझे हे हाल केले. त्या मुलीने काय ऐकलं नाही तुला ऐकलं मारलं नाही. पाटील हा बर का सरची चुकी असेल. तसं नामा पहिल्यापासून चांगला माणूस आहे. आपल्या संगती चांगला राहायला सुरुवात एवढं चांगलं राहिलं ना आज याने भांडण तसं केली करणार असं. नाहीच नामा सगळ्यांना माहित आहे. ऐकून घे. आपण सरपंच आमची पोरगी काय खोटं बोलते का? नाही आपण आहे ना बरं का सावणी पाटील साहेब तिला काहीतरी पाहिलं पाहिजे. गैर वाटलं तिला फक्त नाही तर हे मदत करायला निघाला होता ह्यो. आपण पोरगी आमची उगाच मारायला इडी आहे का? नुसतं कॉलेजला सोडतो तिकडेच चालला होता ह्यो म्हणतोय मी. ठीक नाही आहे नाही, तुम्ही चौकशी करा आमच्या पोरीला विचारा वाटलं तर. आपण खरं विचारू वाटतं. तिला पण नामा असा चुकीचा वागणारा माणूस नाहीये. काय समजून घेतलं पाहिजे आपण आणि मुलीला समजून सांगू आणि काय नाही फक्त त्याने सहकार्य करीत होता का कॉलेजच्या टायमिंगला पोचवतो थोडं पा आणि शहानिशा करा तसा वाद घालू नका आणि हे ना इथून पुढे भांडणं तंडणं हे झालं नाही पाहिजे. तुम्ही गावचे पाटील आहे पाटील आहे म्हणूनच म्हणतो आमच्याच पोरीला जर त्याने असं केलं तर मग आम्ही दुसऱ्याच्या पोरांचं कसं काय आणि आपण काळजी घेतली पाहिजे. अहो तो कॉलेजच्या रोडला चालला होता पाटील साहेब. तो रस्त्याने आणि चालला तुमची असेल मुलगी उन्हामध्ये चालली होती म्हणतोय त्यामुळे ती म्हणलं असेल नाही, नाही. चल बाबा सोडतो लवकर. आपण आहे ना एवढंच म्हणलंय बाकीचं काय मदत करायला गेले. बोलत- काहीच बोललं जरी नाही. त्याने मदत केली असेल तर चांगली गोष्ट आहे. काय आपण सहकार्य केलं पाहिजे आणि नामा असा माणूस नाहीये तरी आपण त्याला परत सांगू की बाबा असं काही समजा चुकीचं वागू नको आणि काय नाही आपण समजून सांगितलं पाहिजे. पोरं आहेत आपल्या गावात त्यांना बी समजून सांगितलं पाहिजे कॉलेज जाताना व्यवस्थित जात जा येत जा हा. आणि असं कुणी मुली भेटल्या आपल्या बहिणी समान आहे आणि त्यांना व्यवस्थित पोच करीत जा. काय कुणी छेडछाड करणारी पोरं नाहीत आपल्या गावात चांगली पोरं आहेत आणि ती व्यवस्थित हे करतात सहकार्य करतात तर सहकार्य केलं तर चांगली गोष्ट आहे. आपण थोडं व्यवस्थित वागलं पाहिजे आणि थोडी आडी अडचणी असेल कोणाची तर सहकार्य केलं पाहिजे. बघू आपण काय चीज माफ करा त्याला. बघू आपण त्याला माफ करा त्याचं घरी पाहिजे तो. दवाखान्यातून आणलाय ना त्याला. हा आम्हाला फक्त दवाखान्याचा खर्च तेवढा त्याला पाहिजे. काय असेल ते खर्च देऊन टाका माफ करा त्याला चांगला आहे तो. त्यांना आपण आहे ना नामाला थोडे 2 रुपये खर्च करू नाही तर मी आहे बाबा आहे तिथं बाबा थोडेफार पैसे द्या आणि जाऊ द्या नामाला जाऊ द्या दवाखान्यामध्ये परत काय उपचार करू आणि व्यवस्थित आता पाटलांच्या मुलीने केलंय तसं नाही व्हायला पाहिजे आणि व्यवस्थित वागलं पाहिजे. आपण व्यवस्थित करू काही अडचण चल नाही. नामा जाऊ द्या. चल जातील घेऊन. जाऊ द्या पाटील चला झालं असं थोडंफार. चला 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 पाटील काय करा जावा सावकाश घरी चालतंय. आणि त्याला आहे ना नामाला काय असेल तर आडी अडचण चालतंय. असेल तर पैसे त्याची देतो जाऊ तो सहकार्य करू आणि त्याला आहे ना व्यवस्थित राहू द्या. चालतंय चालतंय. काय? काय वाद आणि नाही गरीब करायचं. पोरगं आहे, हो. काय अडचण नाही. चालतंय चालतंय ठीक आहे. नमस्कार सरपंच. राम राम पाटील. आता यात्रा आली जवळ आपली गावचं नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे यात्रा व्यवस्थित पार पडली पाहिजे त्यासाठी आपल्याला काळजी घ्यावं हो. लागेल आणि पोरं वगैरे आहेत आपली भांडणं तंडणं झाली नाही पाहिजे. गाव शांततेत राहिलं पाहिजे. अहो गाव शांततेत राहिले पाहिजे पण ते गावात आपलं काय कुठाने चालतात काय चालते जरा बघा ना एक एक विषय वाढतोय. काय झालं आता? आता त्या नामाने काय उद्योग केला बघा ना सांगावं. त्यांना त्यांचं डोकं फोडून टाकलं. अरे आता आम्ही त्यांना घेऊन येतो इथं. हा. तुम्ही मोडा ते दांगलो काय करायचे तुम्हाला ते. अरे त्या नाव पाहिलं पाहिजे.
काय असं यात्रा जवळ आली ना भांडणं वगैरे झाली नाही पाहिजे आणि व्यवस्थित कार्यक्रम पार पडला पाहिजे त्यानं आम्हाला बोलून घेऊन हा आम्ही उचलून आणतो नामाला. हा त्याला घेऊन या हो. पाहू त्याच्या चला चला सरपंच. पाटील काय करा जावा सावकाश घरी चालतंय. आणि त्याला आहे ना नामाला काय असेल तर आडी अडचण असेल तर पैसे त्याची काही जाऊ देतो तो सहकार्य करू आणि त्याला आहे ना ए धिंगताना दना दना धिंगाना धिंगाना